उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना खूप जास्त मसाल्यातल्या तिखट भाज्या खाव्याशा वाटत नाहीत. आज आपण ना बिना मसाल्याची मऊ मोकळी जरासुद्धा चिकट न होणारी आणि चवीला तेवढीच छान अशी भेंडीची भाजी पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. भेंडीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी फ्राय पॅनमध्ये तेल घेतलं आहे. थोडं तेल गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी घातली, थोडंसं जिरं घातलं आहे. मोहरी जिरं चांगली तडतडली म्हणजे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू. तर असेल तर थोडासा कढीपत्ता घातला तरीसुद्धा चालेल. एक कांदा मोठा मी बारीक बारीक चिरून घेतला आहे. हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसूण ठेचलेला घेतला आहे. कांदा संपूर्ण घातला, सोबतच लसूण थोडासा जास्त घेतला आहे, 10 ते 12 पाकळ्या घेतल्या ठेचून, आणि हिरव्या मिरच्या 5 ते 6 घेतल्यात बारीक चिरून. अगदीच खूप जास्त मिरच्या तिखट असतील ना तर कमी घ्यायच्यात, 3 ते 4 चालतील. ते व्यवस्थित परतवून घेऊ. कांदा, हिरवी मिरची, लसूण तेलामध्ये मऊ होईपर्यंत ना परतवून घेऊ आणि यामध्ये भेंडी घालून घेऊ. तर भेंडीसुद्धा आपण जरा वेळ भाजून घेणार आहोत. तर भेंडीसोबतसुद्धा ना कांदा भाजला जाईल यासाठी खूप जास्त नाही तर अगदी मऊ होईपर्यंत ना कांदा परतवून घेऊ तेलामध्ये. थोडंसं झाकण ठेवलं होतं मी, लवकर कांदा मऊ होईल यासाठी. आणि पाहू शकता कांदा, हिरवी मिरची चांगली मऊ झाली. जरा वेळ परतवून घेते आणि यामध्ये घालून घेऊ भेंडी. भेंडी या ठिकाणी मी एक पावशेर वापरली. तर भेंडी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि बारीक अशी चिरून घेतली. तर ती घालून घेते भेंडीसुद्धा. भेंडीची कोणत्याही पद्धतीची भाजी बनवताना भेंडी ना धुतली म्हणजे ती व्यवस्थित पुसून घ्यायची. यामुळे काय होते ना, भेंडी अशी चिकट होत नाही. तर ही खूप महत्त्वाची टिप भेंडीची भाजी बनवताना. आणि ती आपण किती घाईमध्ये बनवली ना तरीसुद्धा छान होते. फक्त आपण ती धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायची आणि चिरून घ्यायची. तर अगदीच बारीक अशी चिरून घेतली होती मी, पाहू शकता. डब्यासाठी ना खूप छान अशी भाजी बनली जाते, चपातीसोबत, भाकरीसोबत. व्यवस्थित मिक्स केली आणि झाकण ठेवून ना 5 ते 6 मिनटं व्यवस्थित भेंडी भाजून घेऊ. तर पाहू शकता भेंडीसोबत ना कांदासुद्धा थोडा भाजला जातो आहे. यासाठी कांदा ना सुरुवातीला थोडा अगदी मऊ होईपर्यंतच भाजून घेतला होता. तर भेंडी थोडी भाजत आली तर यामध्ये हळद घातली आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घेते. आता हळद घातली आणि मीठसुद्धा घातलं. मिठामुळे ना काय होतं, थोडंसं पाणी सुटलं जातं आणि यामुळे भेंडी शिजायला मदत होते. हळद, मीठ यामुळे भेंडी चांगली मऊसूत अशी भाजली जाते. तर पाहू शकता मी व्यवस्थित भेंडी चांगली परतवून घेतली. अगदी मऊसूत होईपर्यंत आपल्याला ती चांगली भाजून घ्यायची. थोडंसं मीठसुद्धा घातलं आहे चवीनुसार. आणि आता व्यवस्थित मिठामध्ये, हळदीमध्ये भेंडी जी आहे ती व्यवस्थित भाजून घेऊ. शक्यतो ना भेंडी सकाळी बनवायची असेल म्हणजे रात्रीच भेंडी धुवून ठेवली चाळणीवर म्हणजे पाणी नितळून जातं आणि भेंडी ना छान अशी कोरडी होते. तर खूप जास्त पुसायलासुद्धा वेळ लागत नाही. यामुळे ना भाजी चिरून घेतली म्हणजे पटकन अशी बनवतासुद्धा येते. तर झाकण ठेवलं होतं मी, आधीमध्ये ना हलवून घेतली होती आणि साधारण एक 4 ते 5 मिनटं बोलूया. इतक्या वेळामध्ये भेंडी छान अशी भाजून गेली. त्या भेंडीच्या भाजीमध्ये आपण मसाले जरी काही वापरत नसू ना तरीसुद्धा यामध्ये पाहू शकता मी असे कोकमचे 2 ते 3 तुकडे घातलेत. यामुळे भेंडीला तिखट आंबट अशी चव येईल. कोथिंबीर घातली आणि घातले ओलं खोबरं. तर ओलं खोबरं या ठिकाणी मी 2 मोठे चमचे इतकं वापरले, ते साधारण पाववाटी. ओल्या खोबऱ्यामुळे खूप छान अशी चव येते या भेंडीला आणि अगदीच कोणतेही मसाले वगैरे न वापरता अशी भाजी ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खाण्यासाठी खूप छान बनते. तर या पद्धतीने नक्की बनवून पहा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. शेवटी 2 ते 3 मिनटं परतवून घेतली किंवा अगदीच मिनिटभर परतवून घेतली आणि या ठिकाणी आपली भेंडीची मऊ मोकळी बिना मसाल्यातली भाजी बनवून तयार झाली. तर ही भाजी डब्यांसाठी किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत खाण्यासाठी पाहू शकता किती मस्त अशी मऊ शिजली गेली. अगदीच लाल तिखटातली सुद्धा आपण बनवली. थोडंसं शेंगदाणा कूट वगैरे घालून अगदी कोरडी अशी बनली जाते. तर यामध्ये सुद्धा आपण ही भाजी कोरडी बनवायला थोडासा शेंगदाण्याचा कूट घालू शकतो. पण आता ना गरमीच्या दिवसामध्ये खूप जास्त अशा मसाल्याच्या किंवा लाल तिखटातल्या भाज्या खाण्यासाठी
नको वाटतं तर अशा साध्या सोप्या ना भाज्या खूप चांगल्या वाटतात. तर अशीच ही साधी सोपी भेंडीची भाजी ना नक्की करून पहा. भेंडी भाजी रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून सुजाता किचन मेनू जे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर अशाच ना साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.